Now in this question we have to find the increasing interval. आता f of x आपल्याला दिलेला आहे f of x is equal to x square e raised to minus x. आता आपण याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढूया. f dash of x is equal to आपण इथे u into v रूल अप्लाय करू शकतो. तर x square as it is e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x into डेरिव्हेटिव्ह minus x is minus 1 मध्ये प्लस साइन घेऊया. आता e raised to minus x as it is आणि x square चा डेरिव्हेटिव्ह आपण 2x असा घेत असतो. आता यांच्यामध्ये आपल्याला काय काय कॉमन भेटतोय तर x भेटतोय e raised to minus x भेटतोय. लेट फॅक्टर आउट दिस म्हणजे x into e raised to minus x जर आपण फॅक्टर आउट केला तर ब्रॅकेट मध्ये इथे मायनस x उरला प्लस तिकडे आपल्याकडे 2 उरलेला आहे. हे आपल्याला f dash of x इथे भेटला. आता इंक्रीजिंग इंटरवल काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे f dash of x ग्रेटर दॅन 0 असेल तर इंक्रीजिंग असतं. मग आता f dash of x ची व्हॅल्यू इथे पुट करूया x into e raised to minus x into 2 minus x फक्त याला एक minus x plus 2 minus x लिहून घेऊया ग्रेटर दॅन 0. आता e raised to minus x cannot be 0 therefore it divides to 0. याचा आन्सर आपल्याला डायरेक्टली 0 आला म्हणजे आपल्याला फायनली x into 2 minus x ग्रेटर दॅन 0 भेटलेला आहे. आता आपण या क्रिटिकल पॉइंट्स हे जे फॅक्टर्स आले आपण इक्वल टू 0 करतो आणि क्रिटिकल पॉइंट्स फाइंड आउट करतो. तर x इक्वल टू आपल्याला 0 ला कंपेअर केला तर x ची व्हॅल्यू डायरेक्टली काय आली 0 आणि 2 minus x जर 0 कंपेअर केला तर x ची व्हॅल्यू आपली 2 येते. आता आपण ही विविकर्णचं सॉल्व्ह करतो. आता एकदम सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं तर 0 आणि 2 च्या मध्ये 1 असतो. ती 1 जर मी याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली x ची व्हॅल्यू 1 टाकली किंवा f dash of x मध्ये याची मध्ये व्हॅल्यू टाकली तर 1 into e raised to minus 1 म्हणजे 1 into e raised to minus 1 राहिला. -1 plus 2 हा पॉझिटिव्ह आला म्हणजे मध्ये आपला आन्सर प्लस येतोय इकडे मायनस येणार आहे इकडे मायनस येणार आहे म्हणजे इथे निगेटिव्ह म्हणजे डिक्रीजिंग पॉझिटिव्ह म्हणजे इंक्रीजिंग डिक्रीजिंग म्हणजे निगेटिव्ह आणि आपल्याला इंक्रीजिंग इंटरवल शोधायला लावलाय. तर इंक्रीजिंग फक्त कोणामध्ये येतोय 0 to 2 मध्ये येतोय. सो ऑप्शन ए इज करेक्ट.